काय होतात सबस्क्रायबर हा गडी म्हणून राहिला की 1 मिलियन सबस्क्रायबर होतील. पाण्यात आम्ही फसलो होतो आणि या टिनाखाली बसलो होतो. आता अजूनही पाणी चालूच आहे, पण व्हिडिओ काढायसाठी थोडासा वल्लाही होऊ राहिलो मी. आणि महाराजनं ऊर्ध्व पुंड्र. सगळ्याला राम राम, राधे राधे. तर मित्र, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही आहे बुलढाण्यात. गाथामूर्ती श्री शिवशंकर महाराज लांडे इकून होते, म्हणून आम्ही मुक्ताबाई सोबत आलो. या घरावर पहा कुंड्या आहेत, किती मस्त झाडं लावलेले आहेत. हे इकडे पुरा कुंड्या आहेत, एक नंबर झाडं आहेत. इथं जिन्यातही कुंड्या ठेवल्या आहेत. आणि हे पहा किती मस्त वेला आहेत, एकदम हराभरा वाटते. तो भैया अभी इधर से हमको निकलना है. रात्री इथं थांबलो होतो, आता निघणार आहे सगळे. इतके सगळे महाराज मंडळी होते काल रात्रीपासून आपल्या सोबत. आणि इथं आम्ही सतीशचंद्र रोठे पाटील काकाच्या घरी होतो. तर मित्र हो, आज बुलढाण्याच्या जवळच मुक्काम आहे. रस्त्यावर मोराचं पग सापडलं होतं, घोड्याला लावलं. तुझे नाही का आई साहेबाच्या आशीर्वादाने नाही का ते सबस्क्राईब नाही का होतं 1 मिलियन काय होतात सबस्क्रायबर 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 फॉलोअर्स. हा गडी म्हणून राहिला की 1 मिलियन सबस्क्रायबर होतील. कधी लोक होते पुढच्या वर्षीपर्यंत आई साहेबाच्या आशीर्वादाने होईल. पुढच्या वर्षी लोक फक्त नाही का आपले व्हिडिओ बघणाऱ्यांनी लाईक आणि फॉलो केलं पाहिजे. तर आपल्यासोबत जनुना तलावचे मनसुटे महाराज होते. आणि आता 1 जून पासून शाळा सुरू होणार आहे. शिक्षक आहेत महाराज, तर आता शाळेत जा लागेल त्याला, म्हणून वारीत काही येऊ शकणार नाहीत. तर 2-3 दिवस आमच्या सोबत होते. पाण्यात आम्ही फसलो होतो आणि या टिनाखाली बसलो होतो. आता अजूनही पाणी चालूच आहे. पहिले बेकार चालू झालं, एकदम रफ ठोक आला. दिंडी पुढे गेलती, आम्ही मागे राहिलो होतो. आता पन्नी डोक्यावर घेऊन चाललो आम्ही. बोला, हसू राहिला बा. व्हिडिओ काढायसाठी थोडासा वल्लाही होऊ राहिलो मी. तर हा आहे पुढचा दिवस मित्र हो. आणि काल दिंडी थांबली होती येळगाव मध्ये, बुलढाण्याच्या जवळच आहे, जास्त दूर नव्हतं. पण तिथं पाणी चालू झालं होतं. आणि मग आम्ही आलो लॉन मध्ये, आराध्या लॉन्स मध्ये आलो होतो आम्ही राहायसाठी, म्हणजे रात्री झोपायसाठी. या हॉल मध्ये थांबलो होतो. काल सचिन दादानं इथं विचारलं रूम घ्यायसाठी, पण ते मालक म्हणत की तुम्ही तसंच राहा वारकरी, म्हणजे भाडं नका देऊ. आज कोणत्या गावाला आहे मुक्काम महाराज? आज मुक्कामाला चिखलीला. चिखलीला डायरेक्ट आता 20 किलोमीटर. हो, 19 किलोमीटर. तर चला आता इथून निघणं आहे. आणि महाराजना ऊर्ध्वपुंड्र लावायला लावलं. ऊर्ध्वपुंड आहे ना, ऊर्ध्वपुंड्र की पुंड, ऊर्ध्वपुंड. आणि दादानं हे गाडी सोबत आणलेलं आहे, बॅगा वगैरे सामान ठेवायसाठी. तुमचं गाव कोणतं आहे? चिंचखेड, खुर्द तालुका मुक्ताईनगर. कुत्रही आहे बा इथं, भुकू राहिलं. काय म्हणणं आहे याचं, काय मी काय म्हणणं आहे बोलू त्याचं, भाषा समजा असेल तुला. कुत्रा काय कुणाला लग्न करणं असेल तर या लॉन्स मध्ये करू शकता. आता 7 वाजू राहिले आणि सगळे निघले. सचिन दादानं आजीच्या पायावर स्प्रे मारून द्यायला, दुखत असेल. ठीक आहे. वारकऱ्याला फराळी चिवडा, पाणी बॉटल वाटताना. तर आपल्या वारीला पोलीस प्रशासनाची एकदम चांगली मदत भेटत आहे. तुम्ही कुठपर्यंत आहे सोबत? आम्ही चिखलीपर्यंत. चिखलीपर्यंत. आणि चिखलीची जी हद्द आहे तिथपर्यंत. चिखलीची हद्द संपल्यावर पुढचे येतील. हा, अंधेरावाले. लोक असंच खाया प्यासाठी खूप वाटप करतात दिंडीत. मला शुद्ध मराठीने बोलतायत. असंच लोक दिंडीत खाया प्यासाठी लय वाटप करतात. पण विषय कसा होते माहित आहे काय, त्या बॉटला लोक फेकून देतात, त्यानं कचरा होते थोडा. पुढे आल्यावर इथं घुगरा वाटप चालू आहे. आणि मी घेऊन घेतल्या, गरज असली तर मी घेत असतो, नाही तर राहू देत असतो. महाराज रामकृष्ण हरी. घुगरा घेतला नाही काय? घेतलं, खाल्ले. खाल्ला काय? व्हिडिओ काढून असतं काय? तर आता ऑटोत बसून आमच्या हरभऱ्याच्या घुगऱ्या खाना चालू आहेत. बोलू निघली. चाल ना दिंडीत, चाल ना. का देता का तिला आमच्यासोबत? देतात तो बाबा. नेऊ का इले? नेऊ का तुले? नेऊ का? तो दोस्तों, ये है अगला दिन. आणि काल आम्ही थांबलो होतो चिखलीत. हे पहा इथं मोठं मंगल कार्यालय आहे. आणि पहा खाली पोहे, चहा, बिस्किट वाटप करणं चालू आहे. सगळे खाऊ राहिले. तिकडे लुगडे वाळू घालेले आहेत. हे सांगितलं नसतं तरी चाललं असतं, पण सांगून दिलं तुम्हाला. काल आम्ही इथं पोहोचलो आणि एकदम जोराचा ठोक चालू झाला होता पाण्याचा. जर रस्त्याने लागला असता तर बेकार काम झालं असतं. काल या हॉलमध्ये जेवण होतं.
तर आता पुढे येऊन बोराळा फाट्यावर थांबेल आहे आपली दिंडी आणि इथं जेवणाची व्यवस्था आहे. आणि आपण इथं पाहू राहिलो की लय ठिकाणी लोक वाळत नाहीत, पण इथं लहान लहान लेकरापासून वाळू राहिले. आता आमचं जेवण झालं आणि असं जेवण झाल्यावर दुपारी थांबत असते दिंडी थोडी आरामासाठी. इथे आहे ना गाडी उभी करून कपडे वाळू घातले. आता इथं पन्न्या आतरून आम्ही आंब्याच्या झाडाखाली झोपेल होतो. तर हा पुढचा दिवस मित्र. काल आम्ही थांबलो होतो भरोसा फाट्यावर. या लॉन मध्ये होते सगळे वारकरी. शाळेत लहानपणी आम्ही या झाडाचे पानं पुस्तकात ठेवत होतो, विद्या म्हणतात याले. आणि याचं झाड पा किती वर गेलं. आणि आता इथून पुढची वारी आपली चालू होणार आहे. बाकी या व्हिडिओत एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असताना सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. ते लोक जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मुक्ताई. बाकी